पोलीस विभागातील विनंतीवरून 118 कर्मचाऱ्यांच्या तर 6 पोलीस निरीक्षकांच्या नियमित बदल्यांचे आदेश जारी। जिल्ह्यातील पोलीस खात्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे वारे वाहू लागले असून एकूण 118 पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत। याचबरोबर नियमित प्रक्रिया अंतर्गत 6 पोलीस निरीक्षकांची देखील बदली करण्यात आली आहे। या सर्व बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अधिकृतपणे जारी केले आहेत। दरम्यान नियमित प्रक्रिया अंतर्गत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, नियंत्रण कक्षाचे महेश पाटील, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेदाम, संगमेश्वर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि नियंत्रित कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके याच अधिकाऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा पोलीस स्थापना मंडळाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत पोलीस शिपाई ते श्रेणी पोलीस अधिकारी आणि चालक पोलीस शिपाई ते चालक श्रेणी उपनिरीक्षकापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांबाबत सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला। बैठकीत प्राप्त सूचना, मागण्या आणि स्थानिक गरजांचा विचार करून अंतिम बदली आदेश जारी करण्यात आले। काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या होत्या। मात्र त्यावेळी बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कौटुंबिक आणि व्यक्तिनिष्ठ कारणास्तव नव्या ठिकाणी नियुक्ती न करता इतर ठिकाणी बदली करण्यासाठी विनंती अर्ज सादर केले होते। प्रशासनाने या विनंत्याचा सकारात्मक विचार करून एकूण 118 कर्मचाऱ्यांची फेरबदल करून नवे आदेश जारी केले आहेत। या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत अधिक समन्वय, गतिमानता आणि कार्यक्षमता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानी सेवेच्या दृष्टीने ही बदलीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे। पोलीस खात्याच्या या बदल्यांमुळे प्रशासन आणखी सक्षम व प्रभावी होण्याची चिन्हे आहेत।